नमस्कार मित्र तर आज आपण बनवतोय कोळंबी मसाला। तर त्यासाठी सर्वात प्रथम मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकलंय, थोडा अजून टाकते। त्यानंतर आपण यामध्ये सर्वप्रथम टाकायचंय लसूण आणि मिरची। मी थोडीशीच टाकली आहे कारण मी ऑलरेडी एक प्युरी बनवली आहे इथे। तर या प्युरी मध्ये मी कांदा ऑलरेडी एक पेस्ट बनवलंय, कांदा लसूण मिरची आणि आलं याच्यामध्ये टाकलंय आणि थोडा टोमॅटो टाकलाय आणि कोथिंबीर टाकून याची मी पेस्ट बनवून घेतली आहे। तो मी याच्यामध्ये काही ऍड करत नाही। तर याच्यामध्ये मी थोडं मला जिरा आवडतो टेस्टसाठी अँड देन मी थोडी मोहरी टाकली आहे। तर याला आपण ढवळून त्याच्यामध्ये डायरेक्टली हे जे मिक्सचर आहे ते टाकून घ्यायचं। तर याच्यामध्ये आता मी हळद, थोडं धणे पावडर, जिरा पूड आणि गरम मसाला टाकते। त्यानंतर मी मालवणी मसाला म्हणजेच आमच्या घरगुती मसाला टाकते। थोडा गरम मसाला चवीनुसार। जिरा पूड ही एक्सेप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाइज ती मला आवडते टेस्टला म्हणून टाकते। धणापूड तुम्ही जशी तुमच्या इच्छेनुसार 1 चमचा 2 चमचा टाकू शकता, कोलंबी जितकी आहे तितकी। त्यानंतर हे आपण एकजीव करून घ्यायचं। आणि आता आपण टाकतोय घरगुती मसाला, जो माझ्या मी आईकडून आणलेला आहे। त्यालाच मालवणी मसाला म्हणून सुद्धा आपण बोलतो। कोलंबी चवीला ही गोड असते, त्यामुळे इट्स बेटर की आपण स्पायसी करू, कारण नाहीतर ते गोड गोड लागतं। आणि मी आता ऍड करते हिंग। मी स्टार्टिंगला हिंग नाही टाकला कारण मी नेहमी पूर्ण रेसिपी ग्रेव्ही झाली त्याच्यानंतर मग हिंग टाकते। आणि अशा प्रकारे खूप थिक अशी आणि टेस्टी क्विक प्रॉन्स मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि रंग सुद्धा खूप छान येते। व्हिडिओमध्ये आय डोंट नो दिसत असेल की नाही। आता हा मसाला आपण 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून कच्चा नाही राहणार मसाला। आपण बनवतोय बोंबील फ्राय, त्याच्यानंतर हे आहेत भिलीज। तुमच्याकडे काय बोलतात याला हे कमेंट मध्ये सांगा। आणि त्यानंतर थोडीशीच कोलंबी मी प्रॉन्स मसाल्याला ठेवली आहे कोलंबी मसाल्यासाठी, कारण बाकीच्या सगळ्या कोलंबींचा आपण प्रॉन्स कोलीवाडा बनवणार आहोत। आणि बघा मसाला असा खरपूस भाजून झालेला आहे। तर याच्यामध्ये आता आपण कोळंबी ऍड करायची। पण कोळंबी ऍड करायच्या आधी आपण चवीनुसार मीठ टाकायचं, का नाहीतर मग कोळंबी टाकल्यावर मसाला म्हणजे टेस्ट वेगळी येईल। आणि कोळंबी आम्ही दोघांसाठी आम्हाला पुरते, तर मी एवढी टाकली। आणि आता आपण हे शिजवून घेण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकतोय। मी 1 ग्लास पाणी टाकतेय। तुमच्याकडे जर कोळंबी जास्त असेल तर तुम्ही 2 ग्लास तुमच्या माहितीनुसार टाकू शकता। तर याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि आपण हे शिजवण्यासाठी ठेवतोय। त्यावर आता मी झाकण म्हणून हे ताट ठेवते आमच्या। तर इकडे आपण प्रॉन्स कोलीवाडासाठी ही कोळंबी वेगळी बाजूला काढून ठेवली आहे। याच्यामध्ये मी ऑलरेडी आता म्हणजे व्हिडिओ शूट नाही केला, तर याच्यामध्ये मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहे। तर त्यात मी एक्स्ट्रा हळद टाकते। हळदीनंतर थोडी काळी मिरी पावडर,
धणा पावडर, जिरा पावडर, गरम मसाला पावडर आणि मालवणी मसाला. आणि याच्यामध्ये आपण हिंगामुळे मासे, कोणतेही मासे करत असाल तर हिंगामुळे टेस्ट चांगली लागते. हिंग आणि लसूण आणि वास नाही येत, जी दुर्गंध येतो तो. तर याच्यामध्ये मी लिंबू पिळून टाकतेय. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि आता मी टाकते आमचूर पावडर. आमचूर पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडते नाही आवडते त्याच्यावर आहे. मला आवडते टाकायला म्हणून मी टाकते. कोळंबी जी आहे ती शिजली आहे, खूप छान असा सुगंध येतोय. आणि चमचा कुठे, तर आपल्याला एकदम थिक ग्रेव्ही हवी आहे, तर थोडा अजून मी शिजू देईल आणि नंतर याच्यामध्ये कोथिंबीर आपण ऍड करू. याच्यामध्ये मी आता टाकतेय 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर. बाइंडिंग साठी आपण टाकतोय बेसन याच्यामध्ये. आपल्याला जे पिवळं बलक असतं ते नाही घ्यायचंय, तर आपल्याला फक्त ते पांढरं पाहिजे. आता त्याला काय बोलतात मला नाही माहित. तर आता आपल्याला हे असं एकजीव करायचं आहे मिश्रण. तर आपल्याला जसं पाहिजे होतं तसं आपलं झालेलं आहे बाइंडिंग. तर याच्यामध्ये मी आता ऍड करतेय आपलं अंड्याचं जे आपण पांढरं काढलेलं ते. तर आपली कोळंबी अशा प्रकारे झालेली आहे आणि खूप छान असा सुगंध येतोय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर. हे मी मिक्सचर बनवलंय बोंबील फ्राय साठी. तर याच्यामध्ये मी टाकलंय कॉर्नफ्लॉवर, त्याच्यानंतर मीठ टाकलंय थोडं आणि थोडा मसाला. आणि याच्यामध्ये आता मी रवा ऍड करते, रवा भेटतच नाही. आणि याच्यामध्ये आता आपण ऍड करतोय रवा. तर यामध्ये मी आता हिंग टाकतेय, नाहीतर मग त्याचा वेगळाच एक वास येतो. संपला. आणि आता मी लसूणची पेस्ट करतेय बोंबील आणि बिलीजला लावायला, कारण त्याच्याने खूप छान असा टेस्ट येते. आणि आता आपण याला अशा प्रकारे लसण आणि हिंगाचं मॅरिनेशन करतो. आणि इकडे आपले बोंबील जे आहेत त्यांना सुद्धा मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. मी विसरलेले ऍक्च्युली, सॉरी. याच्यामध्ये मीठ टाकलंय. आता कोलीवाडा बनवलेला आहे तो फ्राय करतोय आणि त्याच्यानंतर मग आपण जी मी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवली त्याच्यासोबत तो खाऊ.
आपली कोळंबी छोटी होती त्यामुळे आपले जे कोळीवाडा आहे तो छोटा छोटा झाला, पण होपफुली टेस्ट खूप टेस्टी असेल. आणि हे आपले अशा प्रकारे प्रॉन्स कोळीवाडा तयार झालेले आहेत. कोळंब्या छोट्या छोट्या आहेत त्यामुळे कोळीवाडा चिनी कोळीवाडा वाटतंय. आता टेस्ट करते कसं झालं. खूप छान झालं. हळदीचा कलर आहे. खूप गाईचा एक आईचा. बोंबील मॅरिनेट झालेले आहेत, तर हे मॅरिनेट झालेले बोंबील हे आपण यामध्ये असे डिप करून फ्रायला टाकणार आहोत. अरे, तर अशा प्रकारे आपण सर्व बोंबील सेम प्रोसेसने आणि हे आपण आता मॅरिनेट करतोय. मालवणी मसाला, हळद, हिंग आणि लसूणची पेस्ट ऍड केली आहे. बस, बाकी काहीच ऍड केलेलं नाहीये. पण आवडीनुसार लिंबू किंवा चिंचेचं ओघळ सुद्धा ऍड करू शकता तुम्ही. तर आपल्या क्रिस्पी असे आपले बोंबील तुझ्या आता आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे सुबोधच्या. तर मी खूप एक्सायटेड आहे कारण मी फर्स्ट टाइम असे चिरलेले बोंबील बनवलेले आहेत. फर्स्ट टाइम. आमच्याकडे काही बोंबील मधनं चिरायला काहीच नव्हतं, पण आता आमच्याकडे कोयती आहे तर मग मी फर्स्ट टाइम चिरले. तर आपले बोंबील हे शिजलेले आहेत बघा. याचा रंग आधी असा होता आणि आता याचा रंग हा खरपूस लाल झालेला आहे. आणि हा बघा, अशा प्रकारे आपले बोंबील आता तयार आहेत, रेडी आहेत, खूप झाले. तर मी ते आता काढते.
तर आता आपण तळतोय फिलीज. अशा प्रकारे मी सगळे